से जो टकराएगा शिवसेना शिवसेना कोण रे कोण आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मंत्री भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं शिवसेना भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। सकाळी प्रसार माध्यमातून आम्हाला बघण्यात आलं की आमचे प्रेरणास्थान आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्यावर अंबादास दानवे यांनी जे एक खोटी व्हिडिओ तयार करून प्रसार माध्यमातून ते जनतेपर्यंत प्रसारित करण्यात आलं आणि ते व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पूर्ण अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांमध्ये एक उद्रेक निर्माण झाला की अंबादास दानवे यांनी जी महेंद्र शेठ दळवी यांच्या जी खोटी व्हिडिओ केली की पैशाचे बंडल आणि पैसे मोजताना, परंतु असं काहीही नाही, कारण आमदार महेंद्र शेठ दळवी हे सामान्यातील आणि गरीब लोकांचे आमदार आहेत. त्यामुळे आमदार महेंद्र शेठ दळवी असे करतील हे असे आम्हाला वाटत नाही. परंतु एक वैफल्यग्रस्तातून की अंबादास दानवे कुठेही विधानसभेमध्ये नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये ते नाही आहेत, त्यामुळे आज पक्षाचं पद सुद्धा त्यांच्याकडे नाही. परंतु कुठेतरी पदरात पक्षाचं पद पाडण्यासाठी एक त्यांच्या नेत्यांना त्यांच्या वरिष्ठांना असे खोटे प्रकार करून सत्ताधारी आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आज जिल्ह्यामध्ये आज रोहामध्ये आंदोलन झालं, मुरुडमध्ये त्यांचा पुतळा जाळण्यात आला, अलिबागमध्ये त्यांचा पुतळा जाळण्यात आला आणि अंबादास दानवे जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत शिवसेनेचं आंदोलन असं कायम राहील आणि त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिला जाईल. या अंबादास दानवे यांच्या जे बोलावता धनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं तरी आता तरी आम्हाला दिसण्यात येतोय. कारण आज नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये आमच्या शिवसेनेच्या तिन्ही आमदारांवर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी टीका टिप्पणी जी होत होती त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या आमदार महेंद्र शेठ दळवी यांना अंबादास दानवे यांच्या मुखातून आणि त्यांच्या पाठीशी असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं आम्हाला तरी वाटतंय. शिवसेना आक्रमक झालेली आहे. या आंदोलनातून अंबादास दानवेंना नेमका काय इशारा आहे? जिल्ह्यामध्ये नाही तर ह्याचा प्रतिक्रिया पूर्ण महाराष्ट्रात उमटतील आणि अंबादास दानवे यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिला जाईल. अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ जो आहे महेंद्र दळवींचा प्रसारित केलेला आहे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडालेली आहे. बघतोय आपण की हिवाळी अधिवेशन सुरू आहे. नागपूरमध्ये देखील मोठा गदारोळ त्या व्हिडिओवरून झालेला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला रायगडचे जे शिवसैनिक आहेत ते प्रचंड चिडलेले आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि आपली भूमिका मांडली. भाई, काय सांगाल, कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे, काय सांगाल? अंबादास दानवे यांनी आज सकाळी आमदार महेंद्र शेठ दळवी यांची जी व्हिडिओ प्रसारित केलेली आहे, परंतु त्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही, ते खोटा व्हिडिओ आहे. अंबादास दानवेचा बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे. कारण गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या आमदार महेंद्र शेठ दळवी असू द्या, भरत शेठ असू द्या किंवा महेंद्र थोरवे असू द्या यांच्या विरोधात जी टीका टिप्पणी केली आणि त्याचाच एक भाग म्हणून एक कुठेतरी या हिवाळी अधिवेशनामध्ये कुठेतरी एक वेगळा महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय व्हावा म्हणून जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी आमदार महेंद्र शेठ दळवी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु अंबादास दानवे यांनी जे काय आज खोटा व्हिडिओ प्रसारित केला त्याचा आज सर्वत्र जाहीर निषेध होत आहे आणि आज रोहा, अलिबाग, मुरुड येथे सुद्धा त्यांचा पुतळ्याचं दहन करून प्रत्येक शिवसैनिकांनी निषेध केलेला आहे. आणि अंबादास दानवे यांना आमची सांगणं आहे की आमदार महेंद्र शेठ दळवी यांची माफी मागा, नाही तर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिला जाईल. भाई, बोलवता धनी म्हणून आपण जो या ठिकाणी शब्द छेडलेला आहे, बोलवता धनी नेमका कोण असेल सध्या आपल्या संघर्षामध्ये किंवा आपल्या दृष्टिकोनामध्ये? कुणाचं नाव आपण घ्याल? कोणता पक्ष असेल, कोणता नेता असेल? गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो शिवसेनेच्या आमदारांना टार्गेट करण्यात येत होता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडण्यात आमदार महेंद्र शेठ दळवी आणि भरत शेठ आणि महेंद्र थोरवे यांना टार्गेट करण्याचा बरेच दिवस जो प्रयत्न चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचा अंबादास दानवे बोलवता धनी त्यांच्या पाठी बोलवता धनी असू शकतो. आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिमा जी आहे ती मलिन करण्याचा जर एका बाजूला प्रयत्न होत असेल तर दुसऱ्या बाजूला शिवसेना कशा पद्धतीनं ही सर्व बाजू सांभाळण्यासाठी प्रयत्न करेल? कायदेशीर बाजू तुम्ही कशी या ठिकाणी पुढे आणा? कायदेशीर बाजू आमचे जे काही वकील शिष्टमंडळ जे आहे त्यांच्याशी चर्चा चालू आहेत आणि त्याच्या प्रकारे उद्याच पोलीस अधीक्षक यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार करणार आहोत आणि अंबादास दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उद्या पोलीस अधीक्षक यांना भेटणार आहेत. एकूणच आपण बघतोय की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले होते आणि त्यांनी आमदार महेंद्र दळवीची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न होतोय त्याचा निषेध करताना या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आंदोलनात्मक भूमिका घेऊन अंबादास दानवे यांचा निषेध दर्शवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो.
रायगड कोकण. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.